उमरेड शहरात खूपशा बऱ्याचशा समस्या आहे की जे मागच्या सत्तेमध्ये भाजपला देऊन असं एकही मोठं इम्प्रेसिव्ह काम उमरेड शहरात दिसलं नाही. जसं त्याच्या मागच्या काळात बोंबल होती की नगरसेवकच ठेकेदार झाले, त्याची प्रचिती उमरेड शहरातल्या खूप लोकांना आली. तसा एक शिक्षण सभापती आपल्या पक्षाकडून असा बनवण्यात आला होता का तो अनपढच होता, ज्याचं शिक्षणच नव्हतं झालं. असे शिक्षणाची लेवल इथं इतकी खाली आहे आणि ज्यांना आमच्या उमरेडच्या जनतेने नगराध्यक्ष बनवलं त्यांच्या स्वतःच्या संस्था होत्या, त्या खूप मोठ्या फलफुलल्या आणि नगर परिषदच्या शाळा ॲज इट इज जशा होत्या, म्हणजे इथून 10 वर्षा अगोदर जशा होत्या आजही त्याच आहेत. तर निश्चितच भ्रष्टाचाराचे काही विषय असतील त्याबद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जे काही विषय असतील मागचे पुढचे जर त्याबद्दल आम्हाला सबळ पुरावे मिळाले तर निश्चितच आम्ही त्यावर कारवाई करू. त्यात मग आपला चुकला आम्ही काही पाहतो. आणि जे काही जुन्या काळात झाले असतील काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये असो की बीजेपीच्या गव्हर्नमेंटमध्ये असो तर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची सखोल चौकशी करून मग तो आपला का तर दूरचा का सगळ्यांवर कारवाई करू, नो डाऊट. आणि मेन म्हणजे नवीन जोमाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने याच्यासाठीच दिलेले आहे की पार्टी डिस्पोज ऑफ. त्या काळामध्ये मी CIDच्या बऱ्याचशा इन्क्वायरीमधून गेलेलो आहे. माझ्या स्वतःचा नागपूर टेस्ट झालेला आहे, 10 वेळा इन्क्वायरी झालेली आहे. आणि WCL एम्प्लॉई जे खरंच दिवसभर बाहेर राहतील, आल्यावर जनतेची सेवा एक दिवसाच्या सुट्टीमध्ये करू नाही शकते. फक्त काहीतरी घरावर नेम प्लेट नगरसेवक लागावी किंवा काही पैशाचं जे काही उत्पन्न की जो व्हायला नाही पाहिजे समाजात. तुम्हाला तुमच्या पक्षाला किंवा तुम्हाला खूप पटपट हे माहिती नाही, आम्हाला पत्रकार म्हणून नाही पटत. तुम्ही 2 उमेदवार उमरेड शहरामध्ये अशा दिल्या आहे. एक आहे शिक्षक की जो शिक्षक आपली नोकरी सोडून नगरसेवकासाठी लोकांची सेवा करण्यासाठी काही तत्पर नाही राहणार. एक आहे WCLचा एम्प्लॉई ज्याची पोस्टिंग कामठीला आहे, तो ड्युटीला सकाळी जाईल रात्रीला वापस. हे दोन्ही लोकांच्या प्रभागातलं मॅनेजमेंट हे तुमच्यावर जबाबदारी येईल का ते कशा पद्धतीने हँडल करतात? म्हणजे विकासाच्या आणि बाकी गोष्टी ज्या त्यांच्याजवळ प्लॅन नसतील तयार समोरचं काही बोलण्यासाठी, म्हणून ते त्याच्यावर फोकस करायचं सोडून मी कुठून आली आहे, माझं माहेर कुठलं आहे, त्यांना अपेक्षित आहे. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेले प्राजक्ता रोहित कारू. यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. यांच्याकडून आपण आज जाणून घेऊ की उमरेड शहरात आपण नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने उमेदवारी दिली, त्यानंतर त्यांचा समोरचा प्रवास कसा राहील आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळात निवडून आल्यास तर काय काय मोठे बदल घडतील उमरेड शहरात, हे आपण सगळं जाणून घेऊ त्यांच्याकडून. ताई, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न, ताई, जर आपल्याला उमरेडच्या जनतेने विश्वास दाखवला निवडून आल्यात तर काय विजन आहे की आपण काय शहरासाठी करू इच्छिता? उमरेड शहरामध्ये जे विकास कार्य मंदावले आहे त्यांना तर गती देण्याचं काम आम्ही त्या सत्तेवर जर आम्ही निवडून आलो तर सर्वात आधी ते करू. त्यानंतर जे रुग्णालय जसं झालं, आरोग्याचा प्रश्न जो आहे, जो उमरेडच्या जनतेला इथे ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागपूरला जे रेफर केलं जातं तर इथे जिल्ह्यामध्ये आपल्या रुग्णालयामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्या, ते अद्ययावत उपकरणासही बाकी उपचारही त्यांचं म्हणजे रुग्णांवर व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ताई, रुग्णालयाबद्दल मी थोडंसं थांबवू इच्छितो. रुग्णालयाची स्थिती म्हणजे हॉस्पिटल बनलेले आहे, ट्रामा सेंटर बनलं आहे, तिथल्या मॅनेजमेंट बद्दल नेहमी चर्चा येत असतात की तिथले डॉक्टर्स अवेलेबल नसतात, वेळेवर येत नाही. दुसरी गोष्ट, कधी स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होतात. रात्रीच्या वेळेस तर उमरेडकरांची बोंबल आहे की तिथले डॉक्टर्स अवेलेबलच नाही. त्यावर आपण आल्यानंतर काही स्ट्रिक्ट ऍक्शन होईल असं? नक्कीच मला वाटतं हे सगळे प्रश्न लोकप्रतिनिधी कुणी नसल्यामुळे सध्या जास्त मोठ्या प्रमाणावर उद्भवलेले आहेत. आणि जिथेही गलथान कारभार आहे तिथे नक्कीच स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल. तिथे जीही मॅनेजमेंटच्या मीटिंग्स घेतल्या जातील आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स पण दिल्या जातील की आपण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत, त्यामुळे ती सेवा अगदी उत्तम प्रकारे आपल्याकडनं घडली पाहिजे
ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ताई, मागच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एक नगराध्यक्षासोबत 19 नगरसेवक आले. शिक्षणाच्या वर तुम्ही आता थोडासा उल्लेख केला होता. शिक्षणाची स्थिती एकदम खालावलेली आहे असं आम्हाला वाटते. थोडंफार 19-20 त्याच्यात राहू शकते, पण खऱ्या अर्थाने शिक्षणाची लेवल इथं इतकी खालावली. आणि ज्यांना आमच्या उमरेडच्या जनतेने नगराध्यक्ष बनवलं त्यांच्या स्वतःच्या संस्था होत्या, त्या खूप मोठ्या फलफुलल्या. आणि नगर परिषदच्या शाळा ॲज इट इज जशा होत्या, म्हणजे इथून 10 वर्षा अगोदर जशा होत्या आजही त्याच याच्यात. तिथल्या शिक्षकांना सरकारकडून गळगंप पगार मिळतो, 1-1 लाखाच्या वर. पण परिस्थिती बघितली तर तिथला शिक्षणाचा स्तर हा खालावतच चालला. त्यावर आपलं काय ऍक्शन राहील? शिक्षणाचा स्तर जो खालवत चालला आहे त्यामागे नक्की नेमकं म्हणजे शिक्षकांचं जे उदासीनतापणा, जसं तुम्ही म्हणताय की त्यांना पगार जास्त आहे, तर तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे की तिथे सोयी काही कमी पडून राहिल्या की सोयी तिथे सुविधा नाही सोयी आहे. सुविधा कमी आहेत, काय आहेत हे पहिले तर याचा आम्ही सखोल एकदा अभ्यास करू, त्याचं पाहणी करू. आणि जसं आला वाघमारे शाळा आहे त्या धर्तीवरच सगळ्या स्कूल आपल्या नगर परिषदच्या ह्या स्मार्ट स्कूल आणि त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे असं म्हणजे आम्हाला स्वतःला पण ह्याच्यावर कार्य करायचंच आहे. पण ज्याही अडचणी येऊन राहिल्या, शिक्षणाचा स्तर जो खाली चाललाय तो नेमका कशामुळे चाललाय ह्याचा एकदा सखोल अभ्यास केला जाईल आणि मग पुढे त्याच्यावर कारवाई होईल. तो खालावण्यामागचं ताई मी एक लहानसं उदाहरण सांगतो. मागच्या नगर परिषदमध्ये जे 19 नगरसेवक आले होते, एक तर टर्म असा हास्यास्पद राहिला की प्रत्येक वर्षाला सगळ्या बॉडी चेंज व्हायची नगरसेवकांमधून, बांधकाम सभापती असो. एक शिक्षण सभापती आपल्या पक्षाकडून असा बनवण्यात आला होता का तो अनपढच होता, ज्याचं शिक्षणच नव्हतं झालं. असे काही प्रकार समोरच्या काळात 100% थांबावं असं आम्हाला शहरवासी आणि तुम्हाला निवडून दिल्यानंतर ते हे थांबावंच, म्हणजे हे तुमच्या भाजपकडून झालेलं होतं म्हणून आम्ही उल्लेख करतो. यावेळेस जितकेही उमेदवार आहेत ते एकतर वयोगट म्हणजे सगळं तरुण नेतृत्व जास्तीत जास्त उमेदवारांमध्ये आहे आणि सगळे उमेदवार जवळपास सगळेच म्हणजे काही जवळ अनुभव असेल, त्यांचं समाजकार्य जास्त असेल, तर काही उमेदवारांकडे शिक्षण आहे, त्यांचं तसं विजन आहे. आमच्या प्रभाग 1च्या ज्या उमेदवार आहेत त्या PhD साठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. माझं स्वतःचं सुद्धा शिक्षण म्हणजे माझं पण म्हणजे व्यवस्थित ग्रॅज्युएशन शिक्षण झालेलं आहे. आणि बाकी पण आपले जे उमेदवार आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन, कोणाचं म्हणजे प्रोफेशनल डिग्रीज मध्ये वगैरे असं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे आणि बाकीच्यांकडे अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे. ताई, पुन्हा एक प्रश्न की जो व्हायला नाही पाहिजे समाजात, तुम्हाला तुमच्या पक्षाला किंवा तुम्हाला कुठपत पट्ट हे माहिती नाही, आम्हाला पत्रकार म्हणून नाही पटत. तुम्ही 2 उमेदवार उमरेड शहरामध्ये अशा दिल्या आहे. एक आहे शिक्षक की जो शिक्षक आपली नोकरी सोडून नगरसेवकासाठी लोकांची सेवा करण्यासाठी काही तत्पर नाही राहणार. एक आहे WCLचा एम्प्लॉई ज्याची पोस्टिंग कामठीला आहे, तो ड्युटीला सकाळी जाईल रात्रीला वापस येईल. हे दोन्ही लोकांच्या प्रभागातलं मॅनेजमेंट हे तुमच्यावर जबाबदारी येईल का? ते कशा पद्धतीने हँडल करतील? नाही, ते तर करतीलच. अशी पण सगळ्या प्रभागातली जी जबाबदारी आहे ती नगरसेवकांसोबत सोबत नगराध्यक्षाची पण मान्य आहे आणि नगरसेवकांचा त्यांचा पुढचा जो म्हणजे हा एक पहिला टप्पा आहे की ते निवडणुकीसाठी उभे आहेत. याच्यानंतरच जर ते निवडून येतील तर त्याच्यामध्ये ते त्याचे जे निर्णय होईल ना तो सगळा पक्ष आणि त्यांनी काही कमिटमेंट ऑलरेडी आम्हाला केलेले आहेत, पण त्या रिझल्ट आल्यानंतरच आम्ही डिक्लेअर करू. आणि त्याच्यावर काय म्हणजे ते नगरसेवक म्हणून जेव्हा इथे जनतेच्या सेवेसाठी आहे तर त्यांनी इथे 24/7 उपलब्ध राहावं असाच हा प्रयत्न राहणार आहे. आणि पुढे त्यांनी तशा कमिटमेंट पण केले आहे, तर ते नक्कीच आम्ही जेव्हा रिझल्ट लागतील तेव्हा हे डिक्लेअर करू. नाही, पण ताई मला असं वाटते की जर मी शिक्षक असेल, माझी जबाबदारी आहे विद्यार्थ्यांवर पूर्णतः लक्ष देणं, ना की राजकारण करणं. पक्षांनाही त्यावर थोडंसं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे होतं. WCL एम्प्लॉई जे खरंच दिवसभर बाहेर राहतील, आल्यावर जनतेची सेवा 1 दिवसाच्या सुट्टीमध्ये करू नाही शकते. फक्त काहीतरी घरावर नेम प्लेट नगरसेवक लागावी किंवा काही पैशाचं जे काही उत्पन्न, बऱ्याचशा मागच्या काळात बोंबल होती की नगरसेवकच ठेकेदार झाले, त्याची प्रचिती उमरेड शहरातल्या खूप लोकांना आली.
तसा काही प्रकार ना आमच्यासारखा तर होटलला वाटेलच की जे सुजान बुद्धीचे आहे, ज्यांना समजते की हा मास्तर सकाळी 11 वाजता शाळेत जाईन, 5 वाजता येईल, तो ऑफिस अवर आपल्या तुमच्या नगर परिषद केव्हा जनतेची समस्या सोडवते. तो प्रेशर तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर 2 प्रभागाच्या ऍडिशनल तुमच्यावर वाढेल असं आम्हाला वाटत आहे. नाही नाही, त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. हा. मी आता जसं बोलली तेच मी आता रिपीट करीन. हा, म्हणजे त्यांची नोकरी जी निवडून कमिटी- आल्यावर ते राजीनामे देतील वगैरे असं. त्यात राजीनामा त्याच्याबद्दल- द्यायचा विषय नाही आहे. हम्म. नियमावलीमध्ये तसा एक अधिनियम नाही, आहे. ते आहे. लढू शकतात भाऊ, तिथे त्या लढू नियमावलीत म्हणजे आणि ते थोडस त्यांनी 2 तसं मिनिट हमीपत्र दिलेलं आहे. नाही 2 मिनिट मी सांगतो इच्छितो. ते हमीपत्र ते लढू शकतात. ते डायरेक्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नाही आहे, ऍज अ थ्रू पगार होतो वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. पण शेवटी जनतेची सेवा म्हणजे जर करायची असेल तर तिथे आम्हाला माहिती आहे की रोहित भाऊ 24 घंटे अवेलेबल राहतात. रात्रीचे 3 वाजता आम्ही फोन केले किंवा उमरेडच्या विविध जनतेने फोन केले, रोहित भाऊ तत्पर आहेत. पण एखादी माझी पोस्टिंग कामठीला आहे, मी रात्रभर कामठीला असेल, त्या तिथून मागे कुठे माझं येईल? उत्तर असं काही हा. की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हा. एका प्रभागात 2 नगरसेवक आहे आणि नगराध्यक्ष आहे. जिथे कुठे थोडासा मिसमॅनेजमेंट होत सांभाळायला आम्ही आहोत. पक्ष आहे, वरिष्ठ आहे, शेवटी कसं प्रशासन आहे. intention ते आपण आहे. intention आणि आहे, ते जनसेवेचा दोघी त्यांना intention. वेळ मिळेल त्याच्यामध्ये ते नक्कीच त्यांची नक्कीच जबाबदारी हे पार आणि पडतील दोन्ही असावा उमेदवार त्यांच्यावर एका विश्वास प्रभागात 2 पडेल. उमेदवार आहेत. हो. ते मॅनेज करतील थोडासा. जर त्यांचा नोकरीचा काळ आणि असेल आपण त्यावेळेस असं दुसरा नगरसेवक पाहिजे किंवा जसा शिक्षणाचा विषय शिक्षक जे आहेत तर ते त्यांचा दुसरा नगरसेवक ते पहिला आणि नगराध्यक्ष तर आहेत. म्हणजे 2 प्रभागाचे लोड हे रोहित भाऊंकडे राहील असं आम्हाला वाटत आहे. ते तर आहे, पण आपण सग- प्रत्येक जण कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वैयक्तिक कार्यक्षेत्रात काही ना काही हा. भूमिका असतेच त्याची. पण याचा अर्थ असा नाही की ते आपला म्हणजे जेव्हा ही जबाबदारी शिवधनुष्य हा. पेललेलं आहे खांद्यावर तर ते पार नाही पडू शकत असं कुठेच आणि त्याचा प्रत्येकाचा अर्थ पोटा निघत पाण्याचा नाही. विषय असतो. असतो. प्रत्येकाला अधिकार है आपलं 2 वक्त की रोटी कमाने का, तो हो जाएगा वो. काही नाही, सगळे आम्ही सहकारी जण आहोत. काही एवढाही चला. मोठा प्रभाग नाहीये की जनसेवा करत असताना खूप इफेक्ट होईल कामावर. आपण सांभाळू ते. ताई, तुम्ही आज उमरेड शहरात एक लोकप्रिय होता युवा चेहरा म्हणून, म्हणजे कमी वयामध्ये आणि पक्षाने खूप मोठी जबाबदारी आहे. लोक आपल्यावर विश्वास करत आहे. खरंच प्रत्यक्षात उमरेड शहरात खूपशा बऱ्याचशा समस्या आहे की जे मागच्या सत्तेमध्ये भाजपला देऊन असं एकही मोठं इम्प्रेसिव्ह काम उमरेड शहरात दिसलं नाही. जसं काँग्रेसचं गिनती करू शकतो की काँग्रेसची सत्ता असताना इथे सब्जी मार्केट, मटन मार्केट, चिकन मार्केट मोठं निर्माण झालं. दुसरी गोष्ट, शहराच्या मेन रस्त्याचं रुंदीकरण झालं. तिसरी गोष्ट, दीनदयाल उपाध्याय ज्यांनी तुमची सत्ता आल्यावर जे नाव देण्यात आलं ते त्यांच्या हातात झालं. संताजी कॉम्प्लेक्स हे त्यांच्या हातातलं आहे. फक्त एक मला अटल उद्यान दिसतो जे कावरापेठला आहे, त्याच्या व्यतिरिक्त मोठा असा कोणताही प्रोजेक्ट झालेला नाही. तुमच्या कार्यकाळात उमरेडची जनता हे अपेक्षा ठेवतील का असे मोठे प्रोजेक्टिव्ह काम तुमच्याकडून होईल का? आमच्याकडून तर होतीलच, पण मला इथे सांगावंसं वाटतं पाण्याच्या टाक्यांचं काम जे आहे उमरेडमध्ये ते नाही, त्यामध्ये थोडासा मी हे कसं करेल की तर- काही काम तिथून सुरुवात, मोठं इम्प्रेसिव्ह प्रोजेक्ट जे त्यांच्या हातात हो. झाले असं एकही मागच्या याच्यात झालेला मला नाही दिसत. नाही, असं हे काही झालं पाण्याची जी हे दैनंदिन पाण्याची जी समस्या नागरिकांना पडते ते पाण्याच्या टाकींचं काम झालेलं आहे. भरपूर सारे विकास कार्य लेआउटचे जे झालेले आहे, सिमेंटीकरण झालेलं आहे, सिमेंटीकरण रस्त्याचं झालेलं आहे, गार्डन्सचे काम झालेले आहे. नाल्यांचे काम झाले आहेत, जे गटार आहेत त्यांना काय भूमिगत म्हणतात, भूमिगत गटार गटार जे झाले. आहेत हे सगळे म्हणजे दैनंदिन नागरिकांना आणि मूलभूत एक ज्या माझ्या विकास कार्य मते असायला माझ्या पाहिजे. मते आपलं शहर लहानसं आहे. हा बी ग्रेड नगरपालिका आहे. तर इथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आम्ही जे म्हणतोय की आम्ही एक विजन घेऊन आलेलो आहे. आमच्याकडे आमच्या शहराची विकासाची ब्लूप्रिंट रेडी आहे. तयार तर आहे. होते असं पवनजी की एक लिमिटेशनच्या बाहेर आपल्याला स्कोप नसतो डेव्हलपमेंटचा. तर निश्चितच आमचा राजकारण त्या पद्धतीचा नाही. आम्ही जर विरोधकांनी जर चांगलं काम केलं असेल तर आम्ही त्याची तारीफ करतो. त्या मताचे आम्ही आहोत. निश्चितच काँग्रेस गव्हर्नमेंटनी जे काम केले चांगले होते. काही त्याच्यातही बघायचं मला त्या जुन्या भानगडीत पडायचं नाही, बरोबर. म्हणजे जसं आता चिकन मार्केट, भाजीपाला हा. मार्केट, तिथे खूप समस्या आम्ही सर्वे जे केले त्याच्यात हा. आधी आहेत झाले. तिथे आजही कचऱ्याची आजही आहे. समस्या.
नाही, त्या कचऱ्याच्या समस्यामध्ये मग जर जास्त नाही तर शॉर्ट मध्ये मी सांगून देतोय की त्याही कचऱ्याच्या उचलण्याच्या ठेक्यामध्ये आपलेच नगरसेवक हो. त्या काळातले ठेकेदार बघा, आता बनलेले होते. विषय सांगतो. रोहित भाऊ, हो. कर्मचारी हा बराचसा ठेकेदार बनलेला आहे हो. नगर परिषदमध्ये. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्याची प्रचिती येईल, हो. ते सगळं तुम्ही खोलून काढा. आमचा सिंगल एजेंडा आहे पवनजी, हं. की भ्रष्टाचाराबद्दल आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. आमच्या जनतेचा एकही टॅक्सचा पैसा कुठेही वाया जाणार नाही याची हमी आम्ही घेतोय. आणि जे काही जुन्या काळात झाले असतील, काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये असो की बीजेपीच्या गव्हर्नमेंटमध्ये असो, जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची सखोल चौकशी करून मग तो आपला का तर दूरचा का सगळ्यांवर कारवाई होईल, नो डाऊट. आणि मेन म्हणजे नवीन जोमाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने याच्यासाठीच दिलेले आहे की पार्टी एक सेकंड लाईन पॉलिटिक्स डेव्हलप करू इच्छितो. जे नवीन जुनं हा काही विषय नाही आहे. पार्टी पण ज्या एका सिद्धांतावर चालत आहे, जसा देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, तर त्यांनीही आता विचार केला की तुम्ही खालच्या याच्यामध्ये पाहत असाल वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये, जसं शिवराज सिंग चौहान साहेब सीएम होते, 4दा सीएम राहिलेले आहेत. सगळ्यांना वाटत होतं एवढा फुल मेजॉरिटीमध्ये शिवराज सिंग चौहान आता सीएम बनतील. अचानकच पार्टीने मोहनजी यादव यांच्या ग्रुपमध्ये नवीन चेहरा दिला. पार्टीचा विचार हे आहे की पुढील 20-25 वर्ष पार्टीच्या एजेंडा आणि चांगल्या पद्धतीनं देश चालवणारे युवा नेते पाहिजे. तर तोच विचार करून पार्टीने इथे हे दिलेला आहे की एक नवीन उमेदवार युवा चेहरा दिलेला की जो पुढील 20-25 वर्ष समाजकार्य करू शकतो, पार्टीचं काम करू शकतो. त्यातल्या त्यात आज जी आमची जी जनरेशन आहे 18 ते 40, ज्याला एक बेसिक युवा वर्ग म्हणतात, युवा वर्ग की म्हणतात. याला जेनझी जे जनरेशन म्हणतात, यांचे विचार टोटल वेगळे आहेत, यांचे कन्सेप्ट टोटल वेगळे आहेत. तर निश्चितच भ्रष्टाचाराचे काही विषय असतील त्याबद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे. आणि जे काही विषय असतील मागचे पुढचे, जर त्याबद्दल आम्हाला सबळ पुरावे मिळाले तर निश्चितच आम्ही त्यावर कारवाई करू. त्यात मग आपला तुपला आम्ही काही पाहणार नाही. हे अपेक्षित राहीलच बिलकुल, रोहित बिलकुल. भाऊ. आणि त्यात एक शिक्षणाबद्दल मी एक सांगू इच्छितो हो. की आम्हाला आमचा जो विजन आहे इथे आमच्या ब्लूप्रिंट मध्ये ते रेडी आहे की आम्हाला शासकीय शाळेचा शिक्षणाचा स्तर उंचावायचा. जसं एक आयडियल शाळा म्हणून आपली एक अलाहाबादमध्ये शाळा म्हणता येते, पण बाकीचे गव्हर्नमेंट स्कूल्स खाली पडलेले आहेत. तर त्यांना अपग्रेडेशन वेगळ्या वेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून कसं करायचं ते आमच्यापाशी त्याची ब्लूप्रिंट तयार आहे. आणि आमच्यासोबत बरेचसे असे CSR वर्कर्स आहेत जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडमधून ज्यांनी वेगळ्या वेगळ्या देशाच्या विविध भागात अशा शाळा गव्हर्नमेंट स्कूल्स डेव्हलप केल्या आहेत. तर निश्चितच पुढील 5 वर्षात तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूलचा शिक्षणाचा स्तर उंचावलेला दिसेल, जिथे गरीब तो गरीब विद्यार्थी पण तिथे फ्री ऑफ कॉस्ट चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकेल. खूप चांगली कल्पना आहे हो. रोहित दादा. ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारण्यापेक्षा दोघांनाही मी विचार. बिलकुल. स्पोर्ट्स संदर्भात दादा तुमचं खूप एक वेगळं अट्रॅक्शन आहे. येस येस. आपली उमरेड शहर म्हटलं तर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक केलेली भूमी आहे. हो. तुम्ही आमच्याही पाहण्यात आला आहे की तुम्ही क्रीडा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांवर किंवा जो कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करत खूप सपोर्ट करता. काही असा एखाद मोठा प्रोजेक्ट आणायचा Yes, विचार आहे? exactly. सांगतो. उमरेड शहराची समस्या काय झाली आहे माहिती आहे का, की आपल्याकडे डेडिकेटेड चांगला मोठा प्लेग्राऊंड नाही आहे. हं. आणि प्लेग्राऊंड नसल्यामुळे काही प्लेग्राऊंड होते तिथे रिझर्वेशन हटवून तिथे डेव्हलपमेंट झालं, झाले, हा. सिव्हिलायझेशन झालं. तर सगळ्यात पहिले आमचा विषय आहे की प्लेग्राऊंडसाठी जागा कशी पाहायची, तर त्याचाही आमच्यापाशी उत्तर आहे. सीमावाढ, उमरेड शहरातली सीमावाढचा प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहे. प्रलंबित आहे. त्यामागे कोणी लक्ष दिलं नाही, हं. लोकल बॉडी नसल्यामुळे. आणि प्रशासकाच्या हातात कारभार होता, तर त्यांचा तो एजेंडा नव्हता, फिक्स एजेंडा नव्हता की काय करायचं. तर विषय असा की सगळ्यात पहिले उमरेड शहराची आम्ही सीमावाढ करू आणि तिथे क्लस्टर बेस्ड आम्ही डेव्हलपमेंट करू. क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट कसं असतं, UDPची पॉलिसीज आहे आपला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची, की आपल्याला जिथे जिथे सीमावाढ होतं तर तिथे आपल्या हिशोबाने आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन देता येतात. आम्ही क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय होईल की 4-5 खसरे मिळून थोडी थोडी जागा मिळून एक मोठी डेडिकेटेड प्लेग्राऊंडची जागा आपण तिथे 100% नाही 1001% आपण तिथे हे देऊ. तर ती प्लेग्राऊंडची जागा रिझर्व झाली तर आमच्यापाशी मास्टर प्लॅन रेडी आहे की शासनाचे काही पैसे
आणि बरेचसे अशा एजन्सीज आहेत ते आपल्या CSR फंड म्हणून करोडो रुपये आम्हाला द्यायला तयार आहे. जसं मी येणाऱ्या काळामध्ये माझा बराचसा संपर्क BCCI मध्ये आहे आणि BCCI ची एक पॉलिसी आहे. आज BCCI सगळ्यांना माहित आहे की जगातला सगळ्यात मोठा तो क्रिकेट क्लब आहे, म्हणजे ज्याच्या अंतर्गत पूर्ण इंडियन टीम पण येते. तर त्यांचा मानस फक्त क्रिकेटला डेव्हलप नाही करायचा आहे, की जेवढेही ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे त्याच्यासाठी चांगली फॅसिलिटी डेव्हलप करून ते द्यायला तयार आहे. माझं बोलणं पण झालेलं आहे. फक्त वाट आहे की त्यांना जागा द्यावी आणि ते करोडो रुपये फंड आपल्याला द्यायला तयार आहे. तर निश्चितच आमची सत्ता आली तर युवकांना आणि सगळ्या प्लेयर्सना डेडिकेटेड एक सिंगल ग्राउंड त्यांना भेटेल जिथं सगळ्याच स्पोर्टची फॅसिलिटी डेव्हलप आहे. हा आमचा मानस आहे आणि हा विश्वास पण आहे, ते आम्ही करून पण दाखवू. त्याबद्दलही धन्यवाद दादा. अवश्य तुमच्या हातून ते कार्य घडावं. आता थोडासा राजकीय प्रश्न, ओके. की काही चर्चा आमच्या उमरेड शहरात येत आहे की काँग्रेस नेते आपल्यावर बेस नसलेले आरोप करतायत. तुमच्याही कानावर काही आलाय येस तसं? येस आलाय. आता तिचा उत्तर भाजपचाच देईल. हो, म्हणजे ताई तुम्ही दोघंही देऊ नाही, नाही, शकता. तुम्हीच देणार. हा, ती हा. सक्षम आहे उत्तर हो, द्यायला. की म्हणजे त्या क्लिप्स म्हणजे मी सांगूही नाही शकत असं तुमच्या ऐकण्यात आलं. काय उत्तर राहील त्याच्यावर? मला हे वाटतं त्यांच्याजवळ म्हणजे विकासाच्या आणि बाकी गोष्टी ज्या त्यांच्याजवळ प्लॅन नसतील तयार समोरचं काही बोलण्यासाठी, म्हणून ते त्याच्यावर फोकस करायचं सोडून मी कुठून आली आहे, माझं माहेर कुठलं आहे, त्यांना अपेक्षित आहे मी गडचिरोलीला माझं माहेर आहे, तर मी गडचिरोलीलाच माझं बालपण जाणार, मी तिथून लग्नानंतरच मी उमरेडची सून बनणार. बरोबर. त्यांना जसं अपेक्षित असेल की मी इथल्या मातीत रुळलेली असायला पाहिजे, इथल्या याच्यात, तर ते जे आहे त्यांना की उमरेडचीच मुलगी इथली, म्हणजे माहेर पण इथलं सासर पण इथलं, जसं काही शक्य होऊ शकत नाही. आणि असे सगळ्या बेसलेस चर्चा आहेत. मी हे बघितलंय त्यांचं की ते आपल्या उमेदवारांच्या त्यांचे जे पॉझिटिव्ह साईड आहेत किंवा त्यांचा काय विकासाचा दृष्टिकोन आहे तो समोर न ठेवता जनतेला फक्त भुलवण्याचा प्रयत्न करून राहिले. टीकेच्या माध्यमातून ते म्हणजे जनतेला फक्त दिशाभूल करून राहिली आहे त्यांची. बाकी याच्यातून साध्य असं उमरेडच्या जनतेला काहीही होणार नाही आहे. आणि कोणत्या अशा उमेदवाराची पत्नी आहे की जी लोकल आहे असेलही, पण हे साहजिक साहजिक कॉमन आहे. सेन्सचा प्रश्न. मला हसू येते काँग्रेसच्या काही नेत्यांवर की हा एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. उमरेड माझं नेटिव्ह प्लेस, माझे बाबा उमरेडचे, माझी आई पण उमरेडची, ठीक आहे, त्याबद्दल हे. पण लग्न झाल्यानंतरच मुलगी आपल्या बाहेरूनच येईल. करू शकता ती तिचा माहेर आहे. बरोबर. तिला स्वप्न थोडी पडलं होतं की 20-25 वर्ष आणि कोणी उमेदवार हा काही इथला महिला प्रॉपर राहू शकत नाही किंवा असं नाही. मुळात हा मुद्दाच नाहीये. हे निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या चर्चा ह्या बेसलेस आहेत. त्यांना मला वाटतं फक्त दिशाभूल करायची, थापा मारायचे आहेत, म्हणून हे सगळं. कारण त्यांच्यापाशी विकासाचा आणि डेव्हलपमेंटचा काही एजेंडाच नाही, म्हणून ते पर्सनल क्वेश्चन्स ते जाऊन राहिले. रोहित दादा, एक प्रश्न तुम्हाला, येस, की तुम्ही वन्य काय ते वन्य काय माने जीवरक्षक आहे, तुमचा संपर्क जास्त करून जंगलासोबत आला आहे. त्याच्यानंतर करंडल्याचं जंगल होण्यासाठी किंवा अभयारण्य होण्यासाठी तुमचं खूप मोठं काम राहिलं किंवा तुमची मेहनत राहिली आहे. त्यामध्ये एक जय प्रसिद्ध वाघ होता, त्याबद्दलही काही काँग्रेस नेते अफवा पसरत आहे किंवा काही भाषणांमध्ये बोलून दाखवत आहे, असंही आमच्या कानावर आलं. तुमच्या आले असं काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं काय आहे जय, मी सविस्तर तुम्हाला सांगतो त्याबद्दल, आणि मला तर उलट याबद्दल उत्तर द्यायला आवडेल. कॉन्ट्रोव्हर्शियल जे प्रश्न आहेत त्याबद्दल फेस करणं माझा स्वभाव आहे, मी पडपुटा नाही आहे. विषय असा आहे की काही काँग्रेसचे बेअकली नेते जे बेसलेस आरोप माझ्यावर लावत आहेत की त्यांनी त्या दिवशी एका सभामध्ये म्हटलं की त्यांनी तो जय वाघ मागला, त्याला विकला आणि पैसे कमवले. तर त्या मागे पार्श्वभूमी अशी आहे की 19 एप्रिल 2016 जय वाघाचा करंट लागून मृत्यू झाला. त्याच्यावर CID कमिटी बसली आणि त्यातल्या त्यात CBI इन्क्वायरी सुद्धा झालेली आहे. तर तेही CID जेव्हा हे लागले इन्क्वायरी त्याची 2016ला, त्यावेळेस संसदेमध्ये नानाजी पटोले यांनी तो प्रश्न उचलला होता. त्याच्यावर मोदीजी स्वतः पंतप्रधान होते, त्यांनी ती इन्क्वायरी लावली. त्यावेळेस तर मी राजकारणात नव्हतो किंवा काही माझ्या याच्यावर राजकारणात तर मी 2019ला आलो. CID इन्क्वायरीमध्ये स्पष्ट निष्पन्न लागलेलं आहे की एका शेतकऱ्याच्या
शेतामध्ये करंट लागून तो मेला. त्याच्यानंतर त्यांनी ती बॉडी डिस्पोज ऑफ केली. आणि त्या काळामध्ये मी सीआयडीच्या बऱ्याचशा इन्क्वायरीमधून गेलेलो आहे. माझ्या स्वतःचा नार्को टेस्ट झालेला आहे. 10 वेळा इन्क्वायरी झालेली आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतर ते निष्पन्नावर पोहोचले की याच्यामध्ये हे जेवढेही लोकांवर काही मीडियावाल्या लोकांनी आणि काही लोकांनी जे भ्रम पैदा केला होता उगाच बदनामी करण्यासाठी, सीआयडी ऑलरेडी त्याच्या निष्पन्नामध्ये पोहोचलेली आहे. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी एक आरटीआय टाकावा. आज ओपन टू पब्लिक डॉक्युमेंट आहे. त्यांनी एक आरटीआय टाकावा. सीआयडीच्या ऑफिसेसचे पत्ते मी देतो स्वतः की कुठे कुठे इन्क्वायरी झाली. इव्हन मी त्या अधिकाऱ्यांचेही पत्ते देतो. त्यांच्या नावाने एक आरटीआय टाका आणि रिसर्च तुम्ही कागदोपत्री सगळी माहिती करून घ्या. आणि त्याच्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी माहिती द्या. मी पुराव्यावर बोलतो. हो, म्हणजे जर असं काही असतं, इतक्या चौकशा झाल्यानंतर कुठे ना कुठे जर आरोपी आणि असतात मधात त्यांची सापडले काँग्रेसची गव्हर्नमेंट होती. आणि असे लोक आरोप लावत आहे की ज्यांच्या स्वतःच्या वीटभट्ट्यामध्ये, ज्यांच्या शेतामध्ये वाघ करंट लागून मेलेले आहेत. आणि हे यांना एवढी पर्यावरणाची जी आहे, जे काही नेते आहे उमेदचे 1-2, यांना एवढी पर्यावरणाची जर आवड आहे, काही आहे, तर त्यांच्या मुरुम खदानी कोणत्या जंगलात आहे, कुठे त्यांनी मुरुम चोरली, शिवापूर तलावात किती त्यांनी अवैध उत्खनन केलेलं, तर हे माहिती आमच्याकडे आहे. आणि मी पर्यावरण क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून हे सगळे पुरावे मी त्यांना देतो आणि मी कशी कारवाई त्यांच्यावर ते मी साबित करून दाखवतो. तर आम्ही पुराव्यावर बोलतो पवनजी. आणि काही बेसलेस टीका आम्ही करत नाही. कारण पर्सनलाइज राजकारण आम्हाला करता येत नाही. कारण आमचे जे विरोधक जे आहेत, माननीय गंगाधर काका रेवतकरजी, सुरेखा काकू असेल किंवा शालिनी वहिनी असेल किंवा वाघे वहिनी असेल, आमचा राजकारण करण्याचा पॅटर्न वेगळा आहे. तुम्ही आमच्या मुलाखती पण बघितल्या असेल. आम्ही फक्त स्वतः आम्ही आम्ही काय करणार आहोत, आम्ही कुठल्याही टीकेला पर्सनलाइज नकारात्मक आम्ही कोणत्याही चाललो नाहीये. विरोधकावर आम्ही टीका करत नाही. आम्हाला तेवढा वेडपणा नाही. आम्हाला आमचा एजेंडा फिक्स आहे. आम्हाला आमच्या शहराला स्मार्ट उमगड बनवायचं आहे आणि ते आम्ही करून दाखवू. आणि असं करून दाखवू पुढील 5 वर्ष. निश्चितच 5 वर्ष हा काळ कमी असतो, पण या काळामध्ये जेवढं काम करता येईल ते आम्ही स्मार्टली करून दाखवू. स्मार्ट वर्कमध्ये कसं स्मार्ट सिटी आम्हाला बनवायचं आहे. सगळ्यात आधी आमचा जो एजेंड्यामध्ये जो विषय आहे, जसं प्राजक्ता बोलली की आरोग्याचा विषय खूप मोठा आहे. एकही पेशंट इथून नागपूरला रेफर नाही झाला पाहिजे, त्याबद्दल आम्ही पहिल्या स्टेपवर काम करू. दुसऱ्या स्टेपवर MIDC उमरेड शहराला लागून आहे आणि सगळ्यात जास्त अफेक्टेड MIDC मुळे आणि पोल्युशनमुळे सगळ्यात जास्त अफेक्टेड कोणतं गाव असेल तर ते उमरेड आहे. तर तिथे अशा प्रोव्हिजन आम्ही करू जे करता येतात. म्हणजे मी बेसलेस नाही बोलत आहे, विथ प्रूफ आणि ऑन डॉक्युमेंट्स बोलत आहे. ते करता येतात की 80% रोजगार हा उमरेडच्या युवकांना भेटणार. स्थानिक ते आताही भेटू शकतं, पण त्याच्यामागे अडचण काय, हा अभ्यासाचा विषय म्हणून थोडासा जास्त वेळ घेतो. याच्यासाठी नाही भेटत कारण की स्किल बेस्ड एज्युकेशनची कमी आपल्याकडे आहे. शिक्षण आहे, कोणी BA आहे, कोणी BSc, सगळे म्हणतात की मी एवढा शिकलेलो आहे, पण MIDC मध्ये काम करण्यासाठी वेगळे वेगळे स्किल बेस्ड लेबर्स लागतात. जसं कोणी इंजिनियर आहे, पण इंजिनियरला ती पर्टिक्युलर मशीन कशी चालवायची त्याच्यासाठी एक्स्ट्रा स्किल वर्कची गरज असते. तर ते आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून उमरेडचे जेवढेही सुशिक्षित युवा आहेत तर त्यांना आम्ही स्किल बेस्ड त्यांच्या शिक्षणाला अजून स्किलची आपण त्यांना जोडतो, जेणेकरून 80% युवा हा स्थानिकच असेल MIDCला, हे आम्ही अशा करू. त्यातल्या आता WCL मध्ये ठेकेदारीला बाहेरून लेबर्स येतात कारण ते स्किल्ड असतात. बिहारमधून, झारखंडमधून. आपल्याकडे स्थानिक युवकांची अशी फौजच तयार नाही झाली. तेही ट्रेन करायचं काम आमचं आहे. आणि त्यातल्या आता 1960 पासून जेव्हापासून माईन्स सुरू झालेली आहे, तर त्या माईन्सच्या सगळ्यात जास्त प्रदूषणाचा अफेक्ट आमच्या उमरेड शहरावर खूप मोठा. पण WCL ने एकही CSR फंड उमरेड शहराला दिलेला नाही. सगळ्यात पहिले जिथे शासनाचा पैसा कमी पडतो तर या माईन्स आहे, MIDC आहे, यांना आम्ही बाध्य करू की तुमच्या CSRचा पैसा फक्त आणि फक्त उमरेड शहराच्या विकासाला लागेल. ही आम्ही तरतूद करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही बेसलेस बोलणार नाही. पर्सनलाइज कोणत्या उमेदवाराबद्दल तर बिलकुल बोलणार नाही. पर्सनलाइज मुद्दे आमच्याकडे आहे पवनजी भरपूर, प्रत्येक उमेदवाराबद्दल. ठीक आहे, कोणाला फिजिकल डिसेबिलिटी असते, त्याबद्दल बोलून काय फायदा आहे. आमचे कोणती निवडणूक कशी बौद्धिक पातळीवर लढवायला पाहिजे, मुद्द्यावर लढायला पाहिजे. गडचिरोलीची आहे,
तिचं लग्न झाल्यावरच ती सासरी येईल ना. बरोबर जसे बरोबर. बाकीचे मुद्दे जेव्हा काय जेव्हा जा तुम्ही आरटीआय मध्ये डॉक्युमेंट्स काढा, तुम्हाला माहित पडून जाईल. पहिले प्रूफ आणा आणि Proof आणा, मग मग बोला. बोला. दिशाभूल मग करण्यात त्या थापा लोकं- मारण्यात काय आणि हे अर्थ नाही. रेती चोक मुगुम चोक आमच्यावर आरोप लावतात का? आमचे काही 2 नंबरचे यांच्यासारखे धंदे आहे का? आमचे मुगुम खदानी आहे, आमच्या रेती खदानी आहे. आम्ही काही शिवापूर तलावाच्या गाड उपसला, एक्स्ट्रा बरोबर. गाड उपसला. स्वतः मी मेश्राम साहेबाचा धन्यवाद म्हणे, त्यांनी जो अवैध उपसा केला ते त्यांनी थांबवला. पर्यावरणाची आम्हालाही काळजी आहे आणि ते आम्ही पुढे येणाऱ्या भविष्यात दाखवू. बरोबर. वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावर बिलकुल करणार तशीही करायला नाही पाहिजे. जर आम्ही तुमच्याजवळ करणारच प्रूफ वाईज असेल, येस. जसं आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतो, आमच्याजवळ प्रूफ आहे, Yes. येणाऱ्या काळात अवश्यच तुम्ही त्याच्यावर चौकशी लावा, हो. तेव्हा ते हा. डॉक्युमेंटचे काम आणि- तुम्हाला मिळेल. आणि पवन एक अजून हा. सांगू इच्छितो की आमची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. हम्म. आम्ही ज्या वयोगटात आहोत नाही आम्हाला- रोहितजी, आम्हाला- तुमच्यावर आरोप करण्यासारखं असं काही, कारण तुम्ही राजकारणात फ्रेश आहात, होतो. तुमच्या कार्यकाळ जरी आता सुरू झाला, तुम्ही काही राजकीय कोणते पद नाही भूषवले किंवा काही Yes. हे नाहीये, Yes. तर तुमच्यावर राजकीय अशी कोणती फक्त हा. पक्षावर टीका होऊ Yes. शकते, तुमच्या वैयक्तिक याच्यावर तर तेच आम्हाला टीका सांगायचं करणारे हे मूर्खच असावं, असं आम्ही आणि- त्यामध्ये हे आणि करतो. आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमचं राजकारण करण्याचा पॅटर्न वेगळा आहे. आम्ही फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटवर बोलू. आमचा उमरेड अजून कसा स्मार्ट होईल त्याच्यावर बोलू. मेगा उमरेड मेगी शान निश्चितच कशी होईल मेगी शान त्याच्यावर बोलू. यांना आता विषय हाच आहे की आम्हाला जी जबाबदारी पक्षाने जी दिली, या एवढ्या कमी वयात नगराध्यक्ष पदाची जबाबदारी प्राजक्तावर दिली, तेच पाहून दिली की आता हे जुनं नवीन हा विषय संपला. आपल्याला पुढे वाढायचं आहे, तर त्या जोमाने काम करणारा कार्यकर्ता पाहिजे, त्या ताकदीने काम करणारा कार्यकर्ता पाहिजे आणि ते विजन घेऊन चालणारा कार्यकर्ता पाहिजे. रोहित दादा, खूप खूप धन्यवाद. ताई, खूप खूप धन्यवाद, आमच्या चॅनेलला तुम्ही मुलाखत दिली. हे होते रोहित दादा कारू आणि प्राजक्ता कारू. धन्यवाद. धन्यवाद.